आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्या सोबत आहेत, थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। सुस्मिता, प्रवाशांना खूपच फटका बसणार आहे या सगळ्याचा, आणि खास करून शुक्रवारचा दिवस वर्किंग डे असतो, जरी वीकेंडला सुरुवात होणार असली तरी, आणि त्या दिवशी मात्र त्रास होऊ शकतो नागरिकांना। काय सांगशील, काय संवाद साधता येईल? खरं तर आपण बघितलं तर रेल्वेसाठी आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो लाखो प्रवाशांसाठी आज मध्यरात्रीपासून हा मेगा ब्लॉक सुरू होतोय। सध्या आपण सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्रमांक 10 आणि 11च्या बाहेर आहोत, जिथं प्रवाशांची लांबच लांब गर्दी आपल्याला पाहायला मिळते। या 10 आणि 11 नंबरच्या फलाटावरनं ज्या गाड्या जातात त्या लांब पल्ल्याच्या गाड्या, त्यामुळे मुंबई पुणे, मुंबई नांदेड, मुंबई हावडा दुरंतो एक्सप्रेस या सर्व एक्सप्रेस गाड्या आज रात्री 12:30 वाजल्यापासून रद्द केलेल्या आहेत। तब्बल 23% गाड्या या कॅन्सल केल्यात आणि आता आपण बघतोय की याच परिसरामध्ये प्रवासी हे प्रतीक्षा करीत आहेत। मुख्यत्वे फलाटांची लांबी वाढवण्यासाठी हा मेगा ब्लॉक जो आहे तो घेतला जात आहे, ज्यामुळे मुंबईतील उपनगरीय भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना मुंबईत येणं कठीण होणार आहे। वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात येतोय। काही प्रवासी जे लांब पल्ल्यांच्या गाड्याने प्रवास करतात ते आपल्या सोबत आहेत। काय परिस्थिती आहे? आता आम्हाला दुरंतो एक्सप्रेस घ्यायचा होता, पण आता तो डिले झाला आहे आणि इकडून पण नाही, आता दादर स्टेशन जाऊन घ्यायला लागले। सो प्रॉब्लेम आहे आणि डिले पण 7 आवर्स साठी झाला आहे, तर खूपच त्रास आहे। संध्याकाळी ती या सीएसएमटी स्थानकातून सुटणारी लोकल आहे दुरंतो एक्सप्रेस, जी 1 वाजता दादरवरनं सुटणार आहे आणि प्रवासी मात्र प्रतीक्षा करत आहेत। तुम्हाला यापूर्वी सूचना देण्यात आली होती का? काय पण नाही। इकडे येऊन हे अनाउन्समेंट बघितलं तर आम्हाला कळलं की ट्रेन लेट आहे, पण ॲटलिस्ट आम्हाला एक 1-1.5 तास पूर्वी इन्फॉर्म केलं असतं तर आम्ही इकडे नाही येणार ना, आम्ही घरी बसणार। पण आता इकडे खूपच गरमी पण आहे। तुमची दुरंतो एक्सप्रेस किती वाजता सीएसएमटी वरून होती आणि कुठून सुरुवात होती? 5:15 होती इकडून सीएसटी मध्ये, पण आता दादर स्टेशन जायला लागणार आणि तिकडून पण 1 वाजता रात्री। म्हणजे 5 वाजताची साधारणपणे ही गाडी होती, जी 1 वाजता त्रास होणार आहे, एवढा प्रवास परत करावा लागणार आहे। खूप त्रास होणार आणि किती गरमी पण आहे, ते पण सेकंड थिंग आहे, आणि इकडून आता दादर जायला लागले। आणखीन काही प्रवासी इथे आहेत। ताई, तुम्ही किती वेळ झाला वाट बघताय लोकल ट्रेन्सच्या बाबतीत? काय अनुभव आलाय? लोकल ट्रेन नाही, पण आम्ही औरंगाबादच्या ट्रेनची वाट बघत आहे। किती वेळ झाला? 3 तास झाले। 3 तास झाले वाट बघताय। काही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही? आम्ही तर बाहेर गावावरून आलेलो आहे ना, माहीतच नव्हतं आम्हाला। आपण बघतोय की ही जी परिस्थिती आहे की आम्हाला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाहीये। दुरंतो एक्सप्रेस असेल, मुंबई पुणे हा जो प्रवास अनेक लोक करतात, 2 तारखेपर्यंत मुंबई पुणे या ठिकाणी जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्या या बंद असणार आहेत, ती सेवा बंद असणार आहे। त्यामुळे दररोज मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या अनेकांचे हाल होणार आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या मेगा ब्लॉकचे 2 टप्पे आहेत। पहिला टप्पा हा सीएसएमटी स्थानक ते वडाळा दरम्यान 10 आणि 11 नंबर प्लॅटफॉर्मचं एक्सटेन्शन हा असणार आहे, तर दुसरा भाग आहे ठाण्याच्या दिशेने। ठाणा अप आणि डाऊन दिशेनं 63 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे। ठाण्याकडं अप आणि डाऊन दिशेला जाणाऱ्या मार्गिका या 5 आणि 6 नंबरच्या प्लॅटफॉर्ममध्ये वाढवण्यात येणार आहेत। त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती उद्भवू शकते। त्यामुळे काही कार्यालयांशी आम्ही संपर्क साधला असं रेल्वे प्रशासनानं म्हटलेलं आहे, परंतु 900हून अधिक लोकल गाड्यांच्या सेवा बंद होणार आहेत। काही ठिकाणी या लोकल सेवा या रूट चेंज करून सुद्धा चालवल्या जाणार आहेत। सुस्मिता, काही क्षणासाठी तुम्हाला थांबवते। या घडीची मोठी बातमी आपण बघूया। दुरंतो एक्सप्रेस ही दादरहून सुटणार आहे, जी सीएसएमटीहून संध्याकाळी 5ला सुटणार होती, ती दादरहून रात्री 1 वाजता सुटणार आहे। जे दुरंतोनी प्रवास करतायत त्या प्रवाशांकरता ही महत्त्वाची माहिती आहे। तुम्ही जिथे कुठे असाल, न्यूज 18 लोकमत बघत असाल तर तुमच्याकरता ही बातमी आहे। दुरंतो एक्सप्रेस दादरहून सुटणार आहे, तेही रात्री 1 वाजता। 3 तासांपासून जालन्याची ट्रेन आलेली नाहीये। दुरंतो एक्सप्रेस दादरहून सुटणार आहे रात्री 1 वाजता, जी संध्याकाळी 5 वाजता सीएसएमटीहून सुटणार होती। मेगा ब्लॉकमुळे आता काही लोकल दादरहून सुटणार आहेत।
पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी सुस्मिता यांच्याकडे जाऊया। सुस्मिता, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्रवाशांना तर प्रचंड त्रास होतोय, पण जे डे टू डे रोजच्या रोज प्रवास करतात त्यांच्यापर्यंत तरी ही माहिती पोहोचावी, या ब्लॉक संदर्भातली माहिती पोहोचावी म्हणून रेल्वे प्रशासन काही हालचाली करतंय का? सतत अनाउन्समेंट सुरू आहेत का? काय सांगशील? खरं तर मुंबई दुरांतो असेल, मुंबई नांदेड, मुंबई पुणे या 4 ठिकाणच्या गाड्या या बऱ्यापैकी लांबलेल्या आहेत। काही गाड्या रद्द झालेल्या आहेत। दुरांतोने प्रवास करणारे काही प्रवासी माझ्यासोबत आहेत। तुमचं आजचं दुरांतोचं रिझर्वेशन होतं, प्रवास करणार आहात, काय अडचण येते? भरपूर अड़चन है। कितने बजे की थी ट्रेन? 5:15 का है, अभी दादर से 1 बजे रात को है। पण आने वाले म्हणजे येत्या 2 दिवसांमध्ये ही ट्रेन नसणार आहे आणि आज ती कॅन्सल केलेली आहे, तिची वेळ बदललेली आहे, कॅन्सल होण्याची वेळ बदललेली आहे। आपको कितना तकलीफ होगा? बहुत सारा तकलीफ है। हम लोग धूप से कितना 2 बजे से घर छोड़े, इधर आए, इधर आने के बाद बहुत सारा तकलीफ है। अभी दादर जाना पड़ेगा? हाँ, दादर जाना पड़ेगा, वो भी रात को 1 बजे। खरं तर आपण बघितलं तर आज 31 तारखेला 4 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। उद्या अर्थात शनिवारी लांब पल्ल्याच्या 37 गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। रविवारी 31 मेल गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच जर आपण गणित बघितलं तर लोकल गाड्या या 900हून अधिक लोकल गाड्या या अप आणि डाऊन दिशेनं जाणाऱ्या लोकल सेवेमध्ये व्यत्यय येणार आहे। तसाच व्यत्यय आणि मोठी दुरावस्था जी आहे यंत्रणेमधली पाहायला मिळते आहे। आता आपण ज्या ठिकाणी आहोत सीएसएमटी स्थानकात, तिथे जर आपण लांबच लांब बघितलं तर प्रवासी प्रतीक्षा क्षेत्रामध्ये बसलेले आहेत। या ठिकाणी ते वाट बघतायत आपल्या गाड्या कधी लागतील याची। 10 आणि 11 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरनं जाणारी दुरांतो एक्सप्रेस ही डिलेड आहे। मुंबई पुणे जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्या आज रात्री 12 नंतर बंद होणार आहेत। काही वेळातच इथून कोयना एक्सप्रेस ही अंतिम लोकल एक्सप्रेस असणार आहे, जी पुण्याच्या दिशेनं जाणार आहे। प्रवाशांची ही गर्दी स्पष्ट आहे, तासनतास लोक वाट बघत आहेत। रेल्वेचं वेळापत्रक आत्तापासूनच कोलमडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अजूनही मेगा ब्लॉक सुरू व्हायला काही तास बाकी आहेत। तत्पूर्वी अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला सीएसएमटी स्थानकामध्ये पाहायला मिळते आहे। परंतु जरी मध्य रेल्वेवरती एवढा जम्बो ब्लॉक घेतला जात असला तरी सुद्धा आपण जर बघितलं वेस्टर्न रेल्वेवरती कुठलाही मेगा ब्लॉक घेण्यात आलेला नाही। त्यामुळे प्रवाशांनी दादरकडनं चर्चगेटच्या दिशेने यावं अशा सूचना सुद्धा रेल्वे प्रशासनानं दिलेल्या आहेत। परंतु लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होणार आहेत। दादर आणि पर्यायी इतर रेल्वे स्थानकांमधून त्यांना आपल्या इच्छित प्रवासाला सुरुवात करावी लागणार आहे। नक्की सुस्मिता, आभार, सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल।